नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती आपल्या YouTube मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, बऱ्याच वेळेला आपल्या इथे वाढदिवस असतात किंवा कोणाचे तरी कार्यक्रम असतात, गिफ्ट्स आपण देत असतो. बऱ्याच लोकांना आपण गिफ्ट्स देतो, कधी पैशांच्या स्वरूपात देतो किंवा एखादी वस्तू देतो. मग आपण कोणती अशी वस्तू द्यावी जेणेकरून त्यांना त्याचा लॉंग टर्म फायदा होईल, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. जे आपण देतो ते आपल्याला सुद्धा भरभरून कसं मिळतं, या पद्धतीने तुम्ही जर त्याच्याकडे पाहिलं की एखाद्याला गिफ्ट द्यावं ते कसं द्यावं जेणेकरून आपल्याला त्याच्यातून काय मिळणार आहे, कशा प्रकारे आनंद मिळणार आहे, तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच समजतील. हे समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांना या चॅनल पर्यंत पोहोचवा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, बऱ्याच वेळेला आपण गिफ्ट देत असतो. कधी मुलांच्या मित्रांचे वाढदिवस असतात, कधी मुलांचे असतात, आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाचं तरी असतात, रिलेटिव्स मध्ये असतात, आपल्या ऑफिस मध्ये असतात किंवा आणखीन पुढे जाऊन आपल्या थोड्या जे ओळखीचे लोक असतात त्यांच्या कोणाचे वाढदिवस असतात किंवा अॅनिव्हर्सरी असतात. त्यावेळेस आपण तिथे जातो. गिफ्ट काय द्यावं हा प्रश्न आपल्याला नेहमीच असतो. कधी आपण साड्या, कधी काही घरातल्या वस्तू असं गिफ्ट आपण त्यांच्यासाठी चूज करत असतो. पण त्यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी वेगळं गिफ्ट त्यांना आपण देऊ शकतो जेणेकरून त्याचा त्यांना लॉंग टर्म फायदा होऊ शकतो. आणि हा फायदा कसा, तर त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही सकारात्मक बदल घडत जातात आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात, त्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात. तर असे कोणते गिफ्ट आहेत जे आपण त्यांना देऊ शकतो? बघा, आपल्याला बऱ्यापैकी माहित असतं की आपण कोणाच्या लग्नाला किंवा कोणाच्या अॅनिव्हर्सरीला किंवा कोणाच्या बर्थडेला चाललेला आहोत. ती व्यक्ती कशी आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, हे जर तुम्ही फाइंड आउट करून त्यांना एखादं गिफ्ट प्रोव्हाइड केलं किंवा दिलं तर तुम्हाला त्याचा जास्त आनंद मिळणार आहे, कारण त्याचा फायदा त्यांना होणार आहे. बघा, एक गिफ्ट मी आता तुम्हाला एक 5 ते 6 गिफ्ट्स मी तुम्हाला सांगणार आहेत. या छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि हे गिफ्ट का द्यावं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मेरू यंत्र. आता मेरू यंत्र म्हणजे काय? ज्या घरामध्ये मेरू यंत्र असतं त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान या गोष्टी आयुष्यभर कायम चिरकाल नांदत असतात. तिथे पॉझिटिव्ह एनर्जी असते. ज्या घरामध्ये मेरू यंत्र असतं तिथे संपन्नता असते. मेरू यंत्र हे तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊ शकतं आणि हे अगदी कॉस्ट मध्ये म्हणजे आपल्या बजेटमध्ये सुद्धा असतं. पण याचे फायदे खूप सारे आहेत. त्यामुळे मेरू यंत्र देणं हे खूप जास्त महत्वाचं किंवा एक चांगलं गिफ्ट ठरू शकेल. जेव्हा तुम्ही मेरू यंत्र कुणाला देता त्याची स्थापना ती व्यक्ती घरात करते आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून त्याचं पूजन केलं जातं, त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये संपन्नता येत जाते. आणि आपल्यामुळे जर कुणाच्या आयुष्यामध्ये हा बदल घडत असेल तर नक्कीच त्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार आहेत. सेकंडली म्हणजे कासव. कासव हे म्हणजे विष्णूचं प्रतीक मानलं जातं किंवा विष्णूचं स्थान मानलं जातं. आता बऱ्याच वेळेला असे कासव सुद्धा निघालेले आहेत ज्याच्यावरती यंत्र कोरलेलं असतं, यंत्राची स्थापना केलेली असते, लक्ष्मी यंत्राची स्थापना असते, मंत्र लिहिलेला असतो किंवा एखादा लकी कॉइन त्याच्या तोंडामध्ये असतो. असेही कासव आपल्याला बाजारामध्ये मिळतात. पंचधातूचे हे कासव असतात किंवा पितळाचे कासव असावेत. हे कासव तुम्हाला साधारण कोणत्याही दुकानामध्ये उपलब्ध होऊ शकतं. एखाद्या पूजाचं सामान ज्या ठिकाणी मिळतं अशा ठिकाणी सुद्धा हे कासव तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. हे स्फटिकचं सुद्धा असतं, काचेचं असतं किंवा कोणत्याही प्रकारे तुम्ही हे कासव तुमच्या ज्यांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे अशा रिलेटिव्हला गिफ्ट देऊ शकता. जर तुम्ही एखादा शॉप ओपनिंगचा तिथे चालला आहात तर त्या ठिकाणी सुद्धा हे कासव ठेवल्यानंतर त्यांची संपत्ती वाढत जाते, त्यांचा पैसा वाढत जातो. हे ग्रोथ जिथे अगदी आहे ती ग्रोथ होते आणि त्यांची जी काही डेली किंवा जे काही काम आहे हे स्थिर स्थावर होऊ शकतं. त्यामुळे कासव हे गिफ्ट देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तुम्ही कासवाचं प्रतीक म्हणून ते सुद्धा गिफ्ट मध्ये देऊ शकता. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. तुम्ही श्रीयंत्र सुद्धा गिफ्ट करू शकता. श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन मानलं जातं. घरामध्ये लक्ष्मी स्थिर स्थावर होण्यासाठी श्रीयंत्राची स्थापना केली जाते. ते सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ
देऊ शकता। तसेच पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही प्लांट देण्यामध्ये तुम्ही कोणते प्लांट देऊ शकता, तर तुम्ही लकी बांबू देऊ शकता। लकी बांबूने तुमचं लक हे वाढत जातं। तुम्हाला ज्या गोष्टी एक्झॅक्टली करायच्या आहेत त्या गोष्टीकडे तुमचा फोकस जातो। लकी बांबू जसं जसा वाढत जातो तसं तसं तुमचं आयुष्यामध्ये संपन्नता वाढत जाते, तुमचं दारिद्र्य कमी होतं, तुमच्या पैशांची आवक वाढते। तसंच मनी प्लांट, आणखीन कुबेराक्षी, गोमतीचं झाड, या पद्धतीने तुम्ही ही झाडं किंवा हे प्लांट जे दिल्याने त्यांची संपन्नता वाढते, ग्रोथ वाढते, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ग्रोथ हवी आहे, सक्सेसमध्ये, पैशांमध्ये, ती ग्रोथ आपली वाढायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे झाडं घरामध्ये लावता। लकी बांबू, कुबेराक्षी ही झाडं सुद्धा आपल्याला अवेलेबल होतात आणि हे उत्तम गिफ्ट ठरू शकतं। तुळशीचं रोप देणं जितकं महत्वाचं आहे, आपण वाण म्हणून ते लुटतो, त्याच पद्धतीने ही झाडं सुद्धा खूप महत्वाची आहेत। तसेच विष्णू कमळ, लक्ष्मी कमळ हे सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता, परंतु देताना दोन्ही झाडं तुम्हाला द्यायची आहेत, विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळ। कारण लक्ष्मी ही एकटी कधीही राहत नाही आणि जिथे विष्णू स्थानापन्न होतात तिथे लक्ष्मी स्थानापन्न होतेच। त्यामुळे देताना या जोडीला तुम्हाला द्यायचं आहे विष्णू कमळ आणि लक्ष्मी कमळ। आणि हे दिल्यानंतर त्यांच्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी वाढणार आहे, जी संपन्नता येणार आहे, जे संपत्ती वाढणार आहे, ग्रोथ होणार आहे, त्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला ही झाडं सुद्धा देणं खूप महत्वाचं आहे। तसंच आपण वेलकम बुद्धा बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे वेलकम बुद्ध असतात, मग तो पैशांचा असतो, मुलांसाठी असतो, अशा बराच हसणारा बुद्ध असतो। म्हणजे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये सुख नाहीये किंवा आनंद नाहीये अशा लोकांना तुम्ही हसणारा बुद्धा देऊ शकता, जेणेकरून त्याला बघून त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं, त्यांच्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते। त्यानंतर पैसा, जिथे पैशांचा प्रॉब्लेम आहे, जिथे लक्ष्मी नाहीये अशा लोकांना तुम्ही पैशांची माळ वगैरे असलेला बुद्धा मिळतो, त्या पद्धतीने तो बुद्धा देऊ शकता। ज्यांना मुलबाळ होत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम आहे, अशा कपल्सला तुम्ही खूप सारी मुलं असलेला एक बुद्ध असतो, तो वेलकम बुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने फेंगशुई शास्त्राप्रमाणे तुम्ही हा वेलकम बुद्धा जेव्हा त्यांना देता त्यावेळेस त्यांच्या घरातल्या या प्रॉब्लेम्सला कुठेतरी एक वाट मिळते आणि त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। त्यामुळे तुम्ही हे सुद्धा देऊ शकता। तसेच गजलक्ष्मी, गजलक्ष्मीला सुद्धा खूप मानाचं स्थान दिलेलं आहे। गजलक्ष्मी जिथे असते किंवा जिथे आपण त्याची पूजा करतो त्या ठिकाणी लक्ष्मी वाढत जाते। मग ही पंचधातूचे सुद्धा देऊ शकता किंवा सिल्वर मध्ये सुद्धा गजलक्ष्मी अवेलेबल असते, तर तुम्ही ते सुद्धा देऊ शकता। तर या पद्धतीचे हे गिफ्ट आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी सकारात्मक भूमिका निभावतात। किंवा हे गिफ्ट जर तुम्ही दिले तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी, खूप सारं प्रेम, आकर्षण, पैशाबद्दलची सिद्धता किंवा पैशाबद्दलची संपन्नता, त्यांच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमला वाट मोकळी करून दिली जाते, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येतो, भरभराट येते। या गोष्टी जेव्हा तुम्ही देता आणि त्याचं महत्त्व सांगून त्यांना ते त्यांच्या हातात देता त्यावेळेस त्यांना त्याचं महत्त्व सुद्धा पटतं आणि त्या गोष्टी त्यांना कशा पद्धतीने स्थापन करायच्या किंवा स्थानापन्न करायच्यात या गोष्टीबद्दल सुद्धा माहिती द्या। आणि त्यानंतरच जेव्हा त्यांना तसं बेनिफिट येईल तेव्हा तुम्हाला खूपच जास्त समाधान मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्ही गिफ्ट देऊ शकता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट आणू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।